बोलले, सुरेश बाबूंचं आमचं ठरलं की आपण गावाला बर्थडे करायचा तर मोठाच करू. रिटायरमेंटचा कार्यक्रम करायचा होता तेव्हा मामा बोलले मला इथे नाही करायचा, माझ्या मायभूमीत जाऊन तिथे मला काहीतरी कार्यक्रम करायचाय. बघता बघता 10 वर्ष निघून गेली. मग आमचं 1 जूनला अचानक मुलांना सुट्ट्या लागल्या. म्हटलं चला आज आपण करायचा तर कार्यक्रम मोठाच करूया. पहिल्यांदा मामाची इच्छा बिलकुल नव्हती, पण हे सगळी तयारी नियोजन बघून मामा एवढे खुश झाले ना, आम्हाला पण उत्साह वाटला. मग सगळ्यांना कॉल केले, तयारी केली. मी जेव्हा लग्न होऊन आले, मी खेडेगावातून आलेले, शेगाव मधून. फक्त माझं ग्रॅज्युएशन झालेलं. मला ट्रेन कशी पकडायची माहित नव्हती, मला घरची लादी सुद्धा पुसायची माहित नव्हती बरं का. पण जेव्हा मी कोपरे राहिले लादी पुसायचे, तेव्हा सासरे बोलले आपलं मूल आहे, आपण त्याला शिकवायचं. हे एका शब्दाने मला एवढा आधार भेटला ना, मी परत पाठीमागं कधीच वळून पाहिलं नाही. माझा एवढा कॉन्फिडन्स वाढला. परत मी ट्रेन पकडून ऑफिसला जायला लागली. परत मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. मुलांचं ऍडमिशन घ्यायला गेली. सगळ्या गोष्टी माझ्या सासू सासरे दोन्ही आई वडिलांनी शिकवले. आई वडील झाले हे माझे. जेवढं माझ्या आई वडिलांनी शिकवलं नव्हतं. मी अजून माझ्या वडिलांना बोलायला घाबरते, पण माझ्या सासऱ्यांना बोलायला मला कधीच भीती वाटत नाही. जे काही माझ्या मनात असेल ते सगळं सांगते. आता मी 20 वर्ष यांच्या सोबत राहिले. रोज 2 टाइम फोन असतो. मुलं शाळेत गेली का, नारायण गेला का, आला का, एवढी काळजी आणि एवढा सपोर्ट भेटतो ना, खूप मानसिक समाधान वाटतं. आम्ही जरी कधी नाही, मुलांना पण सवय झाली, आजोबांचा नाही फोन आला तर 10 वाजता झोपताना आम्ही फोन करतो, बाबा तुम्ही जेवले का, गोळ्या खाल्ल्या का. एवढी आपुलकी आणि एवढी प्रेमळ कुटुंब आहे ना, आम्हाला वाटतच नाही आम्ही बाहेरून आलो. हे सगळंच. तिन्ही सासू आहेत ना, मी त्यांना कधीच सासू मामी म्हणत नाही, सरळ काकू म्हणते. खूप आपुलकी आणि खूप माने फॅमिली छान आहे. म्हणजे आमचा एक मोठा परिवार आहे. कुठलाही कार्यक्रम असो, आम्हाला असं वाटत नाही की आपण ह्यांना नको सांगू. एखादी वस्तू घेतली, साधी साडी घेतली तर आम्ही सगळ्यांना दाखवतो. म्हणजे खूप छान आणि एकदम आनंदी फॅमिली आहे. त्याचप्रमाणे आमची मुलं सुद्धा, जसे आम्ही सगळे एकत्र राहतो तसे मुलं सुद्धा एकमेकाला भेटतात, बोलतात. असाच आमचा आनंदी माने परिवार आहे. नंदा मला ननंद नाही, पण या चुलत नंदाने कधीच जाणवून दिलं नाही की बाबांनो आम्हाला ननंद नाही. सख्या नंदा जेवढा प्रेम करतात तेवढ्याच ह्या 4 नंदा सुद्धा आमच्यावर प्रेम करतात. वहिनी वहिनी म्हणून सगळ्या गोष्टी विचारतात, आनंदाने सांगतात. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्हाला पण वाटतं हा बाबा रेखा आमचे, सविता आमचे, संगू आमचे, कविता आमचे. खूप म्हणजे एकदम छान वाटतं हे फॅमिलीचं. तर तुम्ही सगळेजण आमच्या शब्दांना मान देऊन इथे आलात. आता आपण बर्थडे सेलिब्रेशन करू आणि सगळ्यांनी जेवण करून घ्या.